श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या पाठीमागे लोक बोलतात का? तुमची निंदा करतात का? तुमच्या कामात दोष काढतात का? तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात का? जर याचं उत्तर हो असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात फक्त त्याच व्यक्तीची निंदा होते जी काहीतरी करत असते. जो माणूस पुढे जात असतो, प्रगती करत असतो, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत असतो, त्याबद्दल लोक बोलतात. रिकाम्या झाडावर कोणी दगड मारत नाही. दगड नेहमी फळांनी भरलेल्या झाडावरच मारला जातो. म्हणून जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा दुःखी होऊ नका. उलट मनात म्हणा, माझी प्रगती कोणाच्या तरी डोळ्यात खुपायला लागली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याची निंदा करणारा माणूस स्वतःचं पुण्य कमी करत असतो आणि ज्याची निंदा केली जाते त्याच्याकडे अनेकदा त्या निंदेचा नकारात्मक भार न जाता उलट त्याच्या सहनशीलतेची परीक्षा होते. म्हणून निंदा ऐकून तुटून पडू नका, कारण प्रत्येक निंदा तुमची ताकद वाढवू शकते. विचार करा, सूर्यावर कोणी चिखल फेकला तर सूर्याला काही फरक पडतो का? नाही. चिखल फेकणाऱ्याचेच हात घाण होतात. तसंच तुम्ही तुमच्या मार्गावर प्रामाणिक असाल तर लोक काहीही बोलत तुमचं नुकसान होत नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण स्वतःही कोणाची निंदा करू नये. कारण निंदा हा एक असा दोष आहे जो नकळत आपल्या जीवनात प्रवेश करतो. आपण म्हणतो, मी फक्त खरं बोललो, मी फक्त सांगितलं, मी काही चुकीचं केलं नाही. पण दुसऱ्याच्या अनुपस्थित त्याच्याबद्दल वाईट बोलणं हे देखील निंदाच असते. आज अनेक कुटुंबामध्ये वाद आहेत, अनेक मैत्री तुटल्या जातात, अनेक नाती दूर गेली आहेत. याच्यामागं एकच कारण म्हणजे निंदा आणि चुगली. एका व्यक्तीचं बोलणं दुसऱ्याकडे नेणं आणि दुसऱ्याचं बोलणं तिसऱ्याकडे, अशाने शांतता नष्ट होते. स्वामी समर्थाचा भक्त कसा असावा? तो दुसऱ्यांना कमी लेखणारा नसावा, तो दुसऱ्यांच्या यशावर जळणारा नसावा, तो दुसऱ्यांची खिल्ली उडवणारा नसावा, तर तो प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश पाहणारा असावा. भक्तांनो, जेव्हा तुमची निंदा होते तेव्हा राग करू नका, बदला घेण्याचा विचार करू नका. फक्त स्वतःला विचारा, मी योग्य मार्गावर आहे का? जर उत्तर हो असेल तर पुढे चालत राहा, कारण वेळ ही सर्वात मोठा साक्ष असते. आज जे लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. लक्षात ठेवा, निंदा करणारे लोक तुमचं भविष्य ठरवत नाहीत. तुमचे कर्म, तुमची मेहनत आणि स्वामींचा आशीर्वाद तुमचं भविष्य ठरवतात. म्हणून जर आज तुमची निंदा होत असेल तर निराश होऊ नका. कदाचित परमेश्वर तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत असेल. कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादी चांगली बातमी अगदी जवळ आली असेल. कदाचित तुमच्या संघर्षाचा शेवट आता जवळ आलेला असेल. शेवटी एकच सांगते, तुमची निंदा होत असेल तर दुःखी होऊ नका, पेढे वाटा, कारण तुम्ही लोकांच्या नजरेत येऊ लागला आहात. आणि लक्षात ठेवा, दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा निंदा सहन करून पुढे जाणारा माणूस नेहमी मोठा ठरतो. भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो इतर स्वामी भक्तापर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी स्वामी विचारासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.